नमस्कार, सुस्वागतम. 45व्या संगीत सम्राट अल्लादिया खाँ संगीत महोत्सवाच्या आजच्या दुसऱ्या दिवसाच्या पुष्पाला आपण सुरुवात करणार आहोत. त्यानिमित्ताने उपस्थित सर्व रसिक प्रेक्षकांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. रसिको, गेली 45 वर्ष हा महोत्सव इथे नियमितपणे चालू आहे आणि आपल्यासारख्या रसिकांच्या उपस्थितीमुळे दिवसेंदिवस या महोत्सवाला आणखीन चांगली प्रसिद्धी मिळत आहे आणि आमच्या कार्यकर्त्यांनासुद्धा नवीन नवीन कलाकारांना आपल्यासमोर सादर करताना अतिशय आनंद होतो. असाच आपला हा प्रतिसाद कायम लाभो ही परमेश्वराचरणी प्रार्थना. सारे गम पधनी, सारे गम पधनी, सुरांची दुनिया, सातच सूर, तरी केवढं प्रचंड सामर्थ्य आहे या सप्तसुरांमध्ये. प्रत्येक सुराचा बाज वेगळा, पोत वेगळा, पण जे काही आहे ते सारं फक्त जणू या 7 सुरांमध्येच एकवटलेलं आहे. अवघं ब्रह्मांडच सामावलं या सप्तस्वरांमध्ये. साऊंड इज अ फॉर्म ऑफ एनर्जी आणि म्हणूनच हे सूर जेव्हा संगीत सम्राट तानसेनांच्या कंठातून येतात तेव्हा विझलेले दिवे देखील परत पेटतात. झगमग झगमग दिया जलावो. तानसेनाचा मल्हार राग ऐकायला आकाशात कृष्ण मेघांची दाटी होते आणि भारावून जाऊन ते अवेळी बरसू लागतात. अशा या सुरांचा महोत्सव इथे संपन्न होत आहे. आजच्या ह्या दुसऱ्या दिवसाच्या पुष्पाचं सुरुवात करण्यासाठी आपल्या इथे उपस्थित आहेत श्री आनंद विद्याधर ओक. व्यवसायाने जवाहिरा असलेल्या आनंद यांना बाल्यावस्थेतच वय वर्ष जवळजवळ 1 असताना उपजतपणे तानपुऱ्यावरती षड्ज लावता येऊ लागला. सुरुवातीला एकंदर 8 वर्ष जयपूर घराण्याच्या कैलासवासी प्रोफेसर भालचंद्र पाटेकर यांच्याकडे त्यांनी शास्त्रीय संगीताचं प्राथमिक शिक्षण घेतलं. सध्या ते ग्वालियर घराण्याच्या प्रोफेसर डॉक्टर विद्याधर व्यास यांचे प्रथम श्रेणीतील शिष्य आहेत. आनंद यांनी दूरदर्शनच्या मानापमान या नाटकात धैर्यधराची भूमिका वठवली होती आणि ती चांगलीच गाजलीसुद्धा. ठाणे महानगरपालिकेतर्फे मानाची बालगंधर्व ट्रॉफी देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. पंडित D.V. पलुस्कर यांची गायकी आणि त्यांच्या गाण्यातील विविधता, सौंदर्य इत्यादीवर ते एक विशेष असा कार्यक्रमही सादर करतात. आज त्यांना साथसंगत करणार आहेत तबल्याला श्री मंदार पुराणिक. त्यांनी प्राथमिक शिक्षण वडील मनोहर पुराणिक आणि वामनराव उर्फ भाऊसाहेब गोखले यांच्याकडे घेतलं आणि गेली अनेक वर्ष ते ओंकार गुळवडी सरांकडे पुढची तालीम घेत आहेत. हार्मोनियमची साथ करतायत श्री अनिरुद्ध गोसावी. प्राथमिक शिक्षण वडील श्री दिलीप गोसावी यांच्याकडे घेतलं. त्यानंतर काही काळ पुण्याचे प्रमोद मराठे आणि सध्या पंडित सुधीर नायक यांच्याकडे त्यांचं शिक्षण चालू आहे. तानपुऱ्याला साथ करतायत श्री आनंद आचोलकर आणि श्री दीपक आचरेकर. मी आनंद ओक यांना विनंती करतो त्यांनी कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या प्रथेप्रमाणे पुष्पहार खाँसाहेबांच्या प्रतिमेला अर्पण करून मग आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करावी. श्री आनंद ओक यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांच्या सुमधुर गायनाला सुरुवात करावी. नमस्कार मंडळी. प्रथम मी खडके प्रतिष्ठान व डॉक्टर खडके यांचं आभार मानतो की त्यांनी मला इथे गायनाची संधी दिली आहे. आणि आत्ता सांगितल्याप्रमाणे माझे पहिले गुरुजी डॉक्टर भालचंद्र पाटेकर यांच्याकडे माझं शिक्षण झालं आणि आत्ता डॉक्टर विद्याधर व्यास यांच्याकडे मी गाणे आत्ता शिकतो आहे. त्याचबरोबर माझे वडील डॉक्टर विद्याधर ओक यांचेही मला खूप उत्तम मार्गदर्शन लाभले आहे. खास करून 22 श्रुतींची आत्ता जी आपल्या बाजूला जी पेटी आपण घेतली आहे हार्मोनियमवर,
ती पेटी सामान्य हार्मोनियम नसून ती 22 श्रुतींची पेटी आहे. म्हणजे जी आपल्या शास्त्रीय संगीतामध्ये घ्यायला पाहिजे अशी ही पेटी आहे आणि ही माझ्या बाबांनी इन्व्हेंट केलेली आहे. तर ही आज खास पेटी इथे मी आणली कारण का हीच आपल्या शास्त्रीय संगीताची ओळख आहे आणि हीच पेटी आपण घ्यायला पाहिजे. सामान्य हार्मोनियमवर ते स्वर आणि त्या जागा नाहीच आहेत, त्यामुळे ते घेऊन सगळा गोंधळ होतो आणि आपल्याला कळत नाही की कसं गायचं. तर हे माझ्या बाबांचं इन्व्हेन्शन आहे. 22shruti.com या वेबसाईटवर ही सगळी माहिती उपलब्ध आहे. तर D.V. पलुस्कर एक संस्मरण असा हा प्रोग्रॅम आत्ता आपण जो सादर करतोय तो म्हणजे D.V. पलुस्कर आणि ग्वाल्हेर घराणं असं हे एकत्रच आहे. म्हणजे मला असं वाटतं आपण जेव्हा एखाद्या घराण्याचं शिष्यत्व पत्करतो तेव्हा आपण त्याचा भागच होतो. म्हणजे हे फक्त D.V. पलुस्करांचं संस्मरण नसून किंवा रिमेंबरिंग D.V. पलुस्कर नसून हा एक ग्वाल्हेर घराण्याचे सगळे अंग, की ग्वाल्हेर घराण्यात जी अष्टांग गायली जातात त्या अंगांचं सगळं वर्णन आणि अख्खी ग्वाल्हेर गायकी आपण कशी मांडू शकतो त्याचं मी प्रयत्न करीन मांडायचा. मी ह्या सगळ्यांसमोर खूपच छोटा आहे आणि वयाच्या 34व्या वर्षी मी यांच्यावर एक प्रोग्रॅम केला आणि 34व्या वर्षीच D.V. पलुस्करांचं निधन झालं आहे. तर तो काय योगायोगे माहिती नाही, त्याच वर्षी मला का त्यांच्यावर प्रोग्रॅम करावासा वाटला. तेव्हापासून मी तो प्रोग्रॅम करतो आहे, D.V. पलुस्कर एक संस्मरण असा. तर त्यांच्या गायकीवर, त्यांच्या मांडणीवर मी इतका म्हणजे अगदी हरवून गेलो त्यांच्या गाण्यामध्ये. आणि तेच सर्व मला आत्ता माझे जे गुरुजी आहेत डॉक्टर विद्याधर व्यास त्यांच्या गाण्यातही दिसतं. आणि मला काही कमतरता वाटत नाही की आपल्याला D.V. पलुस्करांचं गाणं समोर त्यांच्या शिकता आलं नाही किंवा त्यांच्याबरोबर बसता आलं नाही. पण ती सगळी इच्छा माझी डॉक्टर विद्याधर व्यास यांच्याकडे पूर्ण झाली आणि डॉक्टर विद्याधर व्यास त्यांच्या इतक्या व्यग्र कार्यक्रमातून, त्यांच्या सगळ्या दिनचर्येतून मला वेळ काढून शिकवतात आणि त्यांचा मी खूप आभार मानतो. ते आज ॲक्च्युली येणार होते पण काही कारणास्तव त्यांना येता आलं नाही, नाहीतर आज ते उपस्थित राहिले असते. पण त्यांच्याकडे मला खूपच छान मार्गदर्शन मिळतं. तर आता मी पुढे जातो. पुन्हा एकदा मी सर्व आयोजकांचे आभार मानतो आणि माझ्या साथीला जो आहे अनिरुद्ध गोसावी, तो पण योगायोग आहे की अनिरुद्धचे आजोबा हे विनायकराव पटवर्धनांकडे गाणं शिकत होते D.V. पलुस्करांच्या बरोबर. D.V. पलुस्कर आणि याचे आजोबा असे एकत्रितपणे विनायकराव पटवर्धनांकडे गाणं शिकत होते आणि काही काळ त्यांना D.V. पलुस्करांनी पण गाणं शिकवलेलं आहे. म्हणजे आपण जी आपली मुळं म्हणतो ती मुळं अशी आतून कुठेतरी जुळलेली असं असं वाटतं की मी जी 8-10 प्रोग्रॅम D.V. पलुस्करांवर केले त्याच्यामध्ये माझ्यामध्ये 5 ते 6 प्रोग्रॅमला अनिरुद्धच साथीला होता. तर ही सगळी मुळं अशी खोल रुजलेली आहेत. तर पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो. कोणाचे आभार मानायचे राहिले असतील तर त्यांचेही आभार मानतो व कार्यक्रमाकडे येतो. पंडित V.D. पलुस्करांनी म्हणजे D.V. पलुस्करांनी शेकडो भजनं आणि त्यांना चाली दिल्या आणि ती सगळी लोकांसमोर आणली. आणि भजन गायकी, पलुस्कर परंपरेमध्ये भजन गायकी खूप उत्तम मानली जाते आणि ती एक वेगळी परंपराच, एक वेगळी शैलीच आहे ती. तर पलुस्कर परंपरेनुसार एक छोट्याशा भजनांनी सुरुवात करतो 5-1 मिनटाच्या आणि त्यानंतर शास्त्रीय संगीतच गाणार आहे, नंतर रागच गाणार आहे. पण सुरुवात मी एका छोट्याशा भजनांनी करतो आणि नाद उपासनेच्या एका श्लोकांनी करतो. तर कार्यक्रमाची सुरुवात करतो. चैतन्यं सर्वभूतानां विवृतं जगदात्मने नाद ब्रह्म तदानन्द मद्वितीय
नादो पाथन या देवा ब्रह्मा विष्णु महेश्वरा भवन्तु पासिता नूनं तस्मादेके तदात्मका रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 रघुपति राघव रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 रघुपति राघव 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 राजा राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम सीताराम सीताराम
आता आपल्यासमोर ज्या रागामुळे किंवा ज्या बंदिशीमुळे मी पंडित डी व्ही पलुसकरांकडे आकर्षिलो गेलो, त्या रागाने मी माझ्या कार्यक्रमाची सुरुवात करतो. आणि जो पंडित डी व्ही पलुसकरांचा रेकॉर्डिंगचा सर्वात शेवटचा राग होता, त्या रागाचं नाव आहे श्रीराग. आणि त्या रागापासून मी त्यांचा अगदी म्हणजे भक्त झालो किंवा मी अगदी त्यांच्या गाण्याच्या प्रेमात पडलो. आणि मग त्यांचा अभ्यास, आपण इतर सर्व गायकांचा अभ्यास करतच असतो, म्हणजे आपले जे बुजुर्ग आहेत सगळेच, वसंतराव देशपांडे आहेत, पंडित कुमार गंधर्वजी आहेत, पंडित राम मराठेजी आहेत, सगळेच जण आहेत. पण खास करून यांची शैली मला एवढी आवडली. आणि त्याच प्रोग्रॅमला माझे आत्ताचे गुरुजी पंडित विद्याधर व्यासजी एका प्रोग्रॅमला आलेले होते. आणि तेव्हा मी कोणाकडेच गाणं शिकत नव्हतो, म्हणजे माझं मध्ये 21 वर्ष गाणं शिकण्याचा राहिलेलं होतं. मी गाणं कोणाकडेच शिकलो नव्हतो. माझ्या पहिल्या गुरुजींच्या नंतर 21 वर्ष माझी गॅप होती. आणि त्या प्रोग्रॅमला गुरुजी भेटले आणि गुरुजींशी मग बोलणं झालं आणि नंतर मी गुरुजींकडे जायला लागलो. तर त्या रागाने सुरुवात करतो. राग श्री, पंडित डी व्ही पलुसकरांनीच गायलेलं. काय व्ही डी पलुसकरांनी जी भजन परंपरा सुरू केली, त्याच्यामध्ये त्यांनी ही भजनं शास्त्रीय संगीतात, म्हणजे आपल्या शास्त्रीय बंदिशीसारखी मांडता येतील असं सगळ्यांसमोर आपल्याला एक काय वरदानच देऊन टाकलं. अनेक भजनं त्यांनी बंदिशी स्वरूपात मांडायची प्रथा चालू केली. तर आता हे हरी के चरण कमल हे जे आहे, हे खरं भजन आहे, पण त्याला त्यांनी इतकं सुंदर रूप दिलं आहे. आणि अशी अनेक भजनं त्यांनी बंदिशी रूपात बदलली. तर त्यातीलच एक हरी के चरण आणि त्याला जोडून येरी होतो आसन गेली, ही धृतबंदिश म्हणतो. हरे दन ना 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 तन न न दना न रे दन नो दन रे दना ता दन न हरि के चरण कमल हरि के चरण कमल हरि के चरण कमल निसदीन सुमर रे
चरण कमल हरे जोहि जोहि धरत ध्यान जोहि जोहि धरत ध्यान पावत समाधान पावत समाधान हर रंग ज्ञान हर रंग ज्ञान अवचित रे अवचित धर रे हरे चरण हरि गे चरण कमल सदन सुमर रे कमल रे हरे के चरण कमल निसदिन सुमार रे हरे चरण चरण कमल सदिन सुमर रे चरण हरे चरण कमल हरे हरे चरण कमल निसदिन सुमर हरे चरण
सुमर हरि गे चरण कमल निज दिन सुमर रे चरण कमल निज दिन रे मवद बमद बमद बमरे मवद मगरे गे सारे ब सारे ब सारे व सारे रे 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 वा ब ब ब मद ब नि द ब म ब नि सा रे रे नि द ब म ब सा 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 नि 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 रे नि द ब म ब द म ब नि द ब म ब नि सा रे नि द ब म ब नि नि द ब म ब द द म ग रे ग रे सा नि सा Sani sani sa, ba ba da ba. Sani sani sa, ga re sani sa, re sani da ba ba sa sa re 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 ba sa re ba re ga re sa ba da ma da ni da ba ma ba ni da ba ma ba ni sa re ni da ba ma ba da ma ga re ha re ge. हरे गे चरण कमल निज दिन सुमर हरे गे आ
जोही जोही धरत ध्यान धरत ध्यान 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 जोही जोही जोही
होता
होतो आसन गेली होतो आसन जब से गए पर जब से गए परदेस गवान किनो तेली नदीनो पावा यदि होतो आसन यदि होतो आसन गली यदि होतो आसन गली यदि होतो आसन जब से गए पर जब से गए पर जब से गए जब से गए पर देस गवान किनो तेली नदीनो पावा यदि होतो आसन आता आपल्यासमोर तसं खूप कमी गायलेलं ग्वाल्हेरमध्ये खूप कमी गायलेलं एक तुमच्यासमोर बंदिश सादर करतो. त्याचं नाव आहे राग सागर. तुम्ही ऐकलं असेल तर विनायकराव पटवर्धनांनी आणि पंडित नारायणराव व्यासांनी माझ्या गुरुजींनी गायलेलं आहे. पण ओव्हरऑल खूप कमी गायलं जातं कारण का त्याच्यामध्ये गंमत अशी आहे की जशी रेग्युलर रागमाला असते तसं हे नसून याच्यामध्ये जसा शब्द बदलतो तसा राग बदलतो. रागमालेमध्ये काय असतं आता जशी ती हिंडोल गावत सव त्या याच्यामध्ये पूर्ण हिंडोलच आहे पूर्ण तिन्ही शब्दांच्यात. याच्यात काही राग बदलला नाही आहे. पण या रागसागरमध्ये जसं शब्द बदलतील तसं राग बदलेल. म्हणजे अजून थोडं डिफिकल्टी लेवल वाढले. तर मी पण हा प्रयत्नच करतो आहे. पण खूप छान आहे. आणि आमच्या ग्वाल्हेरच्या अगदी खास तालामध्ये आहे की ताल झुमरामध्ये. तर याचे शब्द असे आहेत, ये मन है मीर छाया परे शाम की. ही स्थायी आहे. ये मन है मीर छाया परे शाम की. अंतरा आहे चहू देश में होवे कल्याण हर दरबार में कहावे नायकी. असं त्याचं वर्णन आहे. आणि याचे राग कसे आहेत बघा. ये मन यमन राग, हे मीर हमीर राग, छाया परे छाया नट,
श्याम की श्याम कल्याण. अंतर्यामध्ये चहू देश में देश राख, होवे कल्याण शुद्ध कल्याण, हर दरबार में दरबारी कानडा, कहावे नायकी नायकी कानडा. असा अगदी अप्रचलित आणि अवघड, पण मी प्रयत्न करतो गायचा. आणि ताल झुमरामध्ये
श्याम की श्याम की मन है चहूँ चहूँ देश
रे सा गे मा ना मी आ ये मन मी देश में ठीक आहे, तर पटकन दोन्ही घेऊन टाकू. 15 मिनिटं. हा 20 मिनिट आहेत ना. अच्छा ठीक आहे. हा एक जस्ट माझ्याकडनं प्रयत्नच होता. म्हणजे मी अगदी पहिल्यांदाच हे गायलो आहे, पण मी मला आज हे सगळ्यांसमोर मांडून बघूया. ही रागसागर तसा खूप मुश्किल आहे गायला. सगळ्याच रागांवर आपली तेवढी हुकमत पाहिजे, आपल्याला माहिती पाहिजे तो कसा जातो, वर त्या तालाकडे लक्ष पाहिजे. आणि एक छोटंसं माझ्याकडनं सांगायचं राहून गेलं. ही लय जी आहे आणि हे जे सूर आहेत हे मला माझ्या आईबाबांकडनं वरदान म्हणून आलेले आहेत. म्हणजे या व्यवसायापोटी तसा माझा रियाज खूप कमी होतो, पण आईकडनं लय कशामुळे आली, कारण का माझी आई ही कथ्थक विशारद आहे आणि तिचे 150 मुलींचे कथ्थक साधना म्हणून सायनला क्लासेस होते. पण आम्ही आणि आज तिथे आलेली आहे. तर आईकडनं मला हे सगळं लईचं काम शिकता आलं किंवा ते मला येतं असं म्हणता येईल. सुरांचं काम सगळं मला माझ्या वडिलांकडनं शिकता आलं. आणि या सगळ्याची सांगड, सूर आणि लईची सांगड मला माझ्या गुरुजींकडनं मिळते,
की हे सगळं बांधायचं कसं, हे सगळं मांडायचं कसं, कसं बघायचं त्याच्याकडे, हे सगळं मला पंडित विद्याधर व्यासांकडे कळतं. तर आता कार्यक्रमाच्या शेवटी जातो मी. 15 ते 20 मिनटं आहेत, त्याच्यामध्ये मी 2 भजनं सादर करतो. त्याच्यातलं एक भजन म्हणजे भजन नसून ती एक बंदिशच आहे. जानकी नाथ सहाय करे तब. जानकी नाथ सहाय करे जब जानकी नाथ जानकी नाथ सहाय करे जब जानकी नाथ सहाय करे जब जानकी नाथ सहाय करे जब कौन बिगाड़ करे नर तेरो कौन बिगाड़ करे नर तेरो जानकी नाथ सहाय करे जब कौन बिगाड़ करे नर तेरो जानकी नाथ सहाय करे जब. जानकी नाथ सहाय 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 करे जब जानकी नाथ जब जानकी नाथ सहाय करे तब कौन बिगाड़ करे नर तेरो जानकी नाथ सहाय करे जब जानकी. सूरज मंगल सोम भृगु सुत सूरज मंगल सोम भृगु सुत सूरज मंगल सूरज मंगल 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 सूरज मंगल मंगल
नाही गम्यता राहु केतु की 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 नाही गम्यता संग शनि जर होत उचेरो जानकी नाथ सहाय करे जब जानकी नाथ सहाय करे जब जानकी नाथ जानकी नाथ सहाय करे जब जानकी नाथ सहाय करे जानकी नाथ सहाय करे जब जानकी नाथ सहाय करे जब जानकी नाथ सहाय करे जब जानकी नाथ जानकी नाथ जानकी नाथ जानकी नाथ जानकी नाथ सहाय करे जब जानकी नाथ नाथ सहाय करे जब जानकी नाथ सहाय जानकी नाथ सहाय जानकी नाथ सहाय अजून एक छोटंसं भजन घेतो आणि माझ्या कार्यक्रमाची सांगता करतो. चलो मन गंगा जमुना तीर चलो मन गंगा जमुना तीर चलो मन गंगा जमुना तीर चलो मन चलो मन गंगा जमुना तीर चलो मन गंगा जमुना निर्मल पानी 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 शीतल होत शरीर चलो मन शीतल होत शरीर चलो मन गंगा जमुना तीर चलो मन बंसी बजावत गावत काना बंसी बजावत गावत काना बंसी बजावत गावत काना संगलिये बलवीर चलो मन संगलिये बलवीर चलो मन गंगा जमुना दी
मुकुट पीतांबर सोहे, मोर मुकुट पीतांबर सोहे, मोर मुकुट पीतांबर सोहे, मोर मुकुट पीतांबर, मोर मुकुट पीतांबर सोहे, मोर मुकुट पीतांबर सोहे, मोर मुकुट पीतांबर सोहे, मोर मुकुट पीतांबर सोहे, मोर मुकुट मोर मुकुट पीतांबर सोहे, मोर मुकुट पीतांबर सोहे, मोर मुकुट पीतांबर सोहे, कुंडल जल हीर चलो मन, कुंडल जल हीर चलो मन, गंगा जमुना तीर चलो मन। मीरा कहे प्रभु गिरिधर नागर, मीरा कहे प्रभु गिरिधर नागर, मीरा मीरा कहे प्रभु गिरिधर नागर, कहे प्रभु गिरिधर नागर, मीरा कहे प्रभु गिरिधर नागर, मीरा कहे प्रभु, 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 मीरा कहे प्रभु गिरिधर नागर, चरण कमल बर सिर चलो मन, चरण कमल बर सिर चलो मन, गंगा जमुना तीर चलो मन, गंगा जमुना निर्मल पानी, 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 शीतल होत शरीर चलो मन, शीतल होत शरीर चलो मन, गंगा जमुना तीर चलो मन, गंगा जमुना, गंगा जमुना, गंगा जमुना तीर
रसिको, हॅलो रसिको, आजच्या या दुसऱ्या दिवसाचं प्रथम पुष्प श्री आनंद ओक आणि अतिशय सुमधूर आणि दमदारपणे गुंफलेलं आहे. बोलता बोलता त्यांनी सांगितलं की त्यांच्या घरात त्यांना आईकडून लईचं शिक्षण मिळालं आणि वडिलांकडून सूर पक्का झाला. त्याच्यावरून आठवण झाली, ती फक्त सांगतो. संगीतामध्ये एक कहावत आहे अशी की ताल गया तो बाल गया, ताल गया तो बाल गया, परंतु सूर गया तो सिर गया. पण आज दोन्हीचा उत्तम संगम त्यांच्या गाण्यातून आपल्याला पाहायला मिळालेला आहे. त्यांना त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी आमच्या प्रतिष्ठानतर्फे मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा. आणि आपल्या प्रथेप्रमाणे आपण या सर्वांचा श्रीफळ देऊन यथोचित सन्मान करणार आहोत. मी आमंत्रित करतो आहे श्रीमान सुरेश गुप्ते, मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश. त्यांच्या हस्ते त्यांनी या सर्वांचा यथोचित सन्मान करावा अशी मी विनंती करतो. सर्वात प्रथम श्री आनंद विद्याधर ओक. त्यानंतर हार्मोनियमची साथ करणारे श्री अनिरुद्ध गोसावी. तबल्याची साथ करणारे श्री मंदार पुराणिक. तानपुऱ्याची साथ करणारे श्री आनंद आचोलकर आणि श्री दीपक आजरेकर. I remember when I was making films, a lot of young boys and girls used to come to my office to ask for work. That time there was no school in Mumbai. I thought of an idea to open a film institute in all aspects of cinema and media. I'm glad that I could fulfill my dream of having this international film institute like Whistling Woods International in Mumbai. Whistling Woods and the efforts and endeavors taken by Subhash Ghai and his family have truly been exceptionally fruitful. Institutions like Whistling Woods help educate people so that they are able to join that workforce and add that wisdom and add that experience. Our students today, they understand what is happening in the industry, and at the same time, they know what is that field that they would like to create a niche in. An animation program associated with a film school gives the students a huge advantage in learning about film production methodology. The kind of good students they are producing, the kind of courses they have, augurs really well for not just the film industry, in various other industries. Whistling Woods has actually so many different departments I didn't realize until I came here. Visual effects, VR and stuff that actually I would like to come and learn as well myself. Over here, along with various elements of films, if you are able to connect music also, I think it's a great endeavor. To know that a facility like this exists in India, it's a matter of pride for all of us. Within 12 years to have Select itself accept that Whistling Woods is up there with the very, very best.
the most preeminent educational institution in this industry. It is this institute that has put you on the pedestal. I'm delighted by the fact that Whistling Woods as an institution has concentrated its energies, its resources in building a future generation of our cinema.